तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्हीजी टॉक्स या आपल्या युट्यूब चॅनलच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये. आज आपल्या सोबत आहे जगदीश शिंदे, ज्यांना आपण इंस्टाग्रामवर जगन ताते या नावाने ओळखतो. ते आपल्यासारखेच महाराष्ट्रामधून एका शेतकरी फॅमिलीतून आहेत. मागच्या 2 वर्षापासून ते जपानमध्ये जॉब करतायत. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला ओळखत असालच इंस्टाग्रामवर, आणि इंस्टाग्रामवर तुमचा चांगला रिस्पॉन्स भेटला. पण त्याबरोबरच मला एक गोष्ट जाणवली, जसे की तुमचे डीएम येत होते मला, आणि बऱ्याच मित्रांचे प्रश्न होते की विदेशात जॉब कसा शोधायचा, सुरुवात कुठून करायची, किंवा बेसिक रिक्वायरमेंट काय असतात. तर ते इंस्टाग्रामवर काही सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणे शक्य होत नाही. तर आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि या जगदीश शिंदे आपल्या जगन तात्याच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण त्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तर जास्त वेळ नाही घेता मी जगन तात्याला विनंती करतो की तुमचं इंट्रोडक्शन आम्हाला तुम्ही थोडंसं दिलं. मी तर तुम्हाला ओळखतोच, पण आपल्या व्ह्युअर्ससाठी बरोबर. तुम्ही जर थोडंसं इंट्रोडक्शन दिलं तर चांगलं होईल. नक्कीच, नक्कीच. राम राम सगळ्यांना माझ्याकडून जगन तात्याचा जपानमधून. राम 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 राम. येस, येस. आणि खरं तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या या नवीन युट्यूबच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सत्या. हां, हां. तर माझं नाव जगदीश शिंदे आहे बरं का, आणि मी जवळपास मागच्या 2 वर्षापासून जपानमध्ये आहे. मध्यंतरी काही काळासाठी मी भारतामध्ये पण गेलो होतो. पण आता परत मी जपानमधल्या टोकियो शहरामध्ये इकडे आलोय. जवळपास 3-1 महिने झालेत मला येऊन. तर मी मुळात माझं मूळ गाव जे आहे तर ते नाशिकमध्ये येवला जो तालुका आहे तिथं आडगाव चोतवा म्हणून छोटंसं गाव आहे, असं खेडेगाव. तिथं आमची शेतकरी फॅमिली आहे. तर तिथून मी येतोय. त्याच्यानंतर माझं समजा शिक्षण म्हणायचं झालं तर मी जवळच संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे कोपरगाव, अहमदनगर, अहिल्यानगर डिस्ट्रिक्टमध्ये. तिथं मग मी माझं इंजिनिअरिंग केलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. आणि जपानी भाषा ही पहिल्या वर्षापासूनच शिकत होतो. मग बाबा चला आता भाषा शिकतोय, जपानला जायचं कुठंतरी ठरवलं होतं. मग पासआउट झालो 2023 साली आणि लगेच जपानला जॉब भेटला आणि तसं जपानला आलो. आता लगेच म्हटलं खरं, पण याच्यामध्ये बरीच प्रोसेस होती. ते आपण बोलूयातच पुढे. सो अशा पद्धतीमध्ये कुठंतरी जपानचा प्रवास चालू झाला आणि आता मी ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणूनच जपानमध्ये जॉब करतोय. आणि ते करता करता 4 वर्षापासून, म्हणजे मागच्या जेव्हा मी कॉलेजला होतो ना, तेव्हापासूनच मी जपानी भाषा पण शिकवायचो. माझं टार्गेट असं होतं की बाबा मला येतं ती भाषा, तर मग आपण गावाकडल्या पोरांपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. या. म्हणून मग दिवसभर जॉब आणि संध्याकाळी घरी आला की रिकाम्या वेळामध्ये मग संध्याकाळी जपानी भाषा शिकवायची. असं जवळपास 4 वर्षापासून चालू आहे. आणि ते सध्या दोन्ही पण, म्हणजे जॉब आणि जपानी शिकवणं हे एकदम छान चालू आहे सध्या. असं एक ओके. छोटंसं आतापर्यंतचं आहे म्हणजे भारी भारी. इंट्रोडक्शन माझं. अहो, आता तुम्ही जसं सांगितलं की शेतकरी फॅमिलीतून तुम्ही येता, म्हणजे आई वडील हम्म. ऑब्व्हियसली शेती करत असतील. बरोबर. तर मग हे मोटिवेशन कुठून आलं की, म्हणजे जसं की आम्ही पण शेतकरी फॅमिलीतूनच येतो, तर आमचं जास्तीत जास्त टार्गेट असतं की बाबा चला पुण्यात एखादा चांगला जॉब बघू किंवा हा. बॉम्बेला बघू. तर तुम्हाला हे मोटिवेशन कुठून आलं की आपण चला जपानलाच जाऊ किंवा जपानी शिकू? हे बेसिक मोटिवेशन कुठून आलं? हे विचार तुमच्या डोक्यात कुठून आला? हम्म. नाही, त्याचं खरं कारण म्हणजे माझी फॅमिली जरी आता आई वडील शेतकरी असले, पण माझ्या वडिलांचं असं आहे की पहिल्यापासून त्यांनी स्वप्न खूप बघितले की बाबा आपण नाही शिकलो तर आपले पोरं मोठे झाले पाहिजे, मोठे शिकले पाहिजे. त्याच्यामुळे मला लवकरात लवकर सगळ्यात पहिले असं सक्सेसफुल होईल, काहीतरी मोठं करता येईल अशी मला संधी वाटली होती, ती म्हणजे एनडीए वगैरे 10वी नंतर लगेच. त्याचा मी खूप प्रयत्न केला होता, पण शेवटी तिथं इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन नाही झालं माझं. मग नंतर करायचं काय बाबा, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन टाकलं होतं बाबा, वाटलं काहीतरी जॉब तरी करू आपण पुढे जाऊन. पण मग डोक्यात होतं काहीतरी मोठं करायचंय. मग जेव्हा फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला होतो ना, तेव्हा काय झालं, आम्हाला एक कॉलेजमध्येच, कॉलेजची कृपा म्हणावी, कॉलेजमध्ये आम्हाला एक जपानी भाषेचा कोर्स इंट्रोड्यूस झाला. आणि मग त्याच्या मॅडम ज्या शिकवायला आल्या होत्या, त्या मॅडम जपानला राहून आल्या होत्या. त्यांनी आम्हाला तो जपानीचा एक्सपिरियन्स सांगितला, जपानमध्ये त्यांचा असलेला, तिकडचे लोक, तिथली टेक्नॉलॉजी, हे सगळं ऐकून एकदम भारी वाटलं की त्याला आपण पण जपानला गेलं पाहिजे राव. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर आपल्याला माहितीये की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला होता, तर ते म्हणजे घरी असलेली आपली परिस्थिती, ती कुठेतरी सुधारायची होती. आणि मॅडमनी सांगितलं जर तुम्ही जपानला गेले बाकी सगळ्या गोष्टी आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सॅलरी भरपूर सारी भेटेल. आपल्याला मेन तर कारण तर आपली जड तिथंच होती नाही का. ऑब्विसली. पैसे भेटले तर सगळ्यात मग तिथं आपण काही पण करू. मग येस. त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आम्ही जपानी भाषा, म्हणजे मी जपानी भाषा शिकायला सुरुवात केली फर्स्ट इयरला असतानाच. जवळपास 3 वर्ष ती भाषा शिकलो कॉलेजला असताना. फायनल इयर आलं, इंटरव्ह्यू दिले आणि मग तसं जपानला सिलेक्शन झालं आणि जपानला आलो. ओके. आणि मग जपानला पोहोचल्यावर तुमचं काय परिस्थिती कशी होती? तुम्ही काय चॅलेंजेस फेस केले? जसं की आम्ही सपोज पुण्याला जरी हम्म. गेलो, पहिल्यांदा गेलो तर आम्ही चॅलेंजेस फेस करतो की आम्हाला पीएमटीचे स्टॉपच माहित नाही किंवा ऍड्रेसेस सापडत नाही.
तसं आता तुम्ही तर डायरेक्ट जपानला जाऊन पोहोचले, तर तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले? हां. थोडे दिवस पुण्यामध्ये राहिलो त्याच्यामुळे एक थोडासा अंदाज होता. पण जपान म्हटलं एकदम अगदीच वेगळं नाही का? ऑब्व्हियसली. सुरुवातीला वाटतं आपल्याला गोष्टी नवीन असतात. समजा एखाद्या ठिकाणी गेलोय आपण, एखादं मशीन कसं चालू करायचं ते कळत नाही. मग त्याच्यावेळी थोडा प्रॉब्लेम होतो आपल्याला, पण असं खूप नाही म्हणत मी. नंतर मग समजा तिथं काही लिहिलेलं असतं जपानी भाषेमध्ये, ट्रान्सलेट केलं, एखाद्याला विचारलं, तो सांगतो. इकडले लोकं असे आहे ना, त्यांना काही विचारलं ते सांगतात बरोबर कसं वापरायचंय, कसं काय करायचंय. त्याच्यामुळं मग प्रॉब्लेम झाले छोटे-मोठे बरेच, पण ते हळू काळाच्या ह्याच्यामध्ये मग शिकून गेलो सगळं, कळलं कसं काय. करेक्ट, करेक्ट. मग ठीक आहे. मग आता तुम्ही तिकडे जाऊन पोहोचले, तुम्ही तुमचं छान करिअर घडवले. आमची पण इच्छा आहे जपानला यायची, तर आम्ही सुरुवात कुठून केली पाहिजे? इथला प्रॉब्लेम असा आहे ना, ह्या लोकांना ना म्हणजे इंग्लिशचं काहीच येत नाही. फक्त येस, नो, ओके हे 3 शब्द सोडून आहे ना, बाकीच्या लोकांना म्हणजे खूप 2-5% लोकं असतील, की त्यांना इंग्लिश बोलता येतं. ते पण ठीक-ठाक असं काही जास्त अरे नाही. बापरे! त्यामुळे इकडचा मेन प्रॉब्लेमच हा आहे, की तुम्हाला जॉब करायचा असेल, तर जपानी भाषा आली पाहिजे. ती पण चांगली बोलता आली पाहिजे. कारण सगळ्यांना माहिती आहे जपान आता म्हणजे जपानची लोकसंख्या सगळी म्हणजे सगळी म्हातारी लोकं जिथं माझ्यासोबत जेवढे काम करतात ना, ते सगळे लोकं असे आहेत, की जवळपास 40-50 वयाच्या पुढचे लोकं आहेत. 40च्या पुढचेच सगळ्यात जास्त लोकं आहेत. त्यामुळे इथं ना लोकांची लई गरज आहे म्हणजे चांगल्या इंजिनिअरिंग वगैरे फील्डमध्ये जॉब करायला. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे, तर तुम्हाला ती भाषा जपानी भाषा चांगली बोलता आली पाहिजे. ती एकदा झाली, तर मग काहीच टेन्शन नाही. ओके. हं, म्हणजे जसं त्यांच्याकडे तरुणांची संख्या कमी, म्हातारी जास्त आहे, जसं तुम्ही म्हटले. आपल्याकडे हं. म्हणजे जगात सगळ्यात जास्त तरुण आपल्याकडे आहेत असं म्हणता येईल. तर आपल्याला खूप चांगली अपॉर्च्युनिटी, आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो. बरोबर, बरोबर, बरोबर. त्याच्यामुळं भाषा शिकलं, तर नक्की तुम्हाला इकडे येऊन चांगला जॉब भेटेल, चांगले पैसे कमवता येतील. काही वर्षासाठी तुम्ही इकडे आलात, चांगले पैसे कमवले, परत आपल्या आपल्या देशामध्ये गेलात. हा एक छान प्लॅन असू शकतो. म्हणजे माझा तरी तोच प्लॅन आहे सध्या तरी. ओके. हां, ठीक आहे. हां. म्हणजे तुम्ही कॉलेज संपलं आणि लगेच जपानला गेलात. पण आपले हं, मित्र जे Instagramवर किंवा इथे YouTubeवर आपल्याला बघतायत, ते वेगवेगळ्या हं, फेजमध्ये असू शकतात. कुणी कॉलेज करतंय, कुणाचं जॉब चालू करून 1-2 वर्ष झालेत, कुणाचे 10 वर्ष हं, झालेत. तर मग हं. तुम्ही काय सांगू शकाल, की कुठल्या फेजपर्यंत आपण विदेशात जाण्याचा किंवा जपानमध्ये बेसिकली जपानमध्ये जाण्याचा विचार करू शकतो आणि तिथं काय करिअर घडवण्याचा विचार करू शकतो? बरोबर, बरोबर. आता जपानचं म्हटलं ना, तर असं काही नाही, की बाबा ह्याच वयामध्ये आपण गेलं पाहिजे किंवा कॉलेज पास आउट झालो लगेच गेलो, असं काही नाहीये. तुम्हाला कॉलेज पास आउट जरी झालं, तरी पण लगेच जपानला जाता येईल जॉबसाठी. भरपूर संधी आहेत. तुम्हाला 2-4 वर्ष एक्सपिरियन्स असला, जपानी भाषा येत असेल चांगली, तरी पण संधी आहेत. की तुम्हाला 10-12 वर्ष एक्सपिरियन्स झाला, की नाही बाबा आता मला जपानला जायचं, जॉब करायचंय, तर त्यावेळी पण तुम्हाला आरामात जॉब भेटतो आणि 100% आपला जो भारतामधला एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स काउंट करूनच इकडं आपल्याला तसा जॉब भेटतो. त्याच्यामुळे असं काही वयाचं मला नाही वाटत काही मर्यादा आहे इकडं. ओके. फक्त थोडक्यात गॅप म्हणजे नकोय आपल्या एज्युकेशन म्हणजे कामामध्ये गॅप नकोय, की बाबा मी जॉब केला भारतामध्ये 2-4 वर्ष परत मध्ये गॅप पडला आणि आता जपानला जॉब शोधतोय. मग अवघड जाईल. ओके, ओके. म्हणजे हं, भारतातूनच आपण आपलं करिअर आत्ताचा जॉब चालू असताना जपानमध्ये जॉब शोधू शकतो किंवा कॉलेज चालू असताना हं. जपानमध्ये जॉब शोधू शकतो. बरोबर. ठीक आहे. आणि त्यासाठी जसं तुम्ही म्हटले, की जपानीज येणं कंपल्सरी. तर जे हं, आता हं. कॉलेजमध्ये असतील, त्यांनी कॉलेज बरोबरच फावल्या वेळामध्ये Instagram बघण्यापेक्षा जपानी शिकलं तर जपानमध्ये येण्याचं संधी नक्कीच आहे. चांगलं करिअर घडू शकतं. बरोबर. एक्झॅक्टली. मग ठीक आहे. मग आता तुमचा व्हिडिओ बघितला हा, मी मोटिवेट झालो. तुमचं करिअर बघितलं. मला वाटलं जपानला जायचंय, पण जपानी शिकायची. तर मी आता हं, सुरू केलं. मला काहीच येत नाही, हं. त्यातलं एबीसीडी येत नाही. तर हं, मग मला किती दिवस लागतील जपानी शिकायला आणि हं. साधारणतः किती खर्च येऊ शकतो? बरोबर. काय डिटेल्स द्याल? बरोबर. आता शिकायचं म्हटलं तर आता मी स्वतः जपानी भाषा शिकवतो. क्लास आहेत आपले सामुराई लँग्वेज गुरुकुल असं क्लासचं नाव आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे जपानी जर शिकायला सुरुवात केली, तर मग साधारणतः याचं कसं 5 लेव्हल आहे जपानीच्या. N5 सगळ्यात बेसिक लेव्हल आहे. पण तुम्हाला जपानला जॉब भेटण्यासाठी ना 3 लेव्हल N5, N4, N3 पर्यंत जर चांगलं आलं, तर भेटतो आरामात जॉब जपानमध्ये. मग N5चं म्हणायचं झालं तर साधारणतः 4-5 महिने लागतात. N4ला परत तुम्हाला 4-5 महिने आणि N3ला एक 5 ते 6 महिने असं एवढ्या सरासरी 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे तुम्ही दिवसभर जॉब करून संध्याकाळी 1-2 तास काय जो क्लास असेल तो अटेंड करून एक 1.5 वर्षामध्ये तुमचं साधारणतः पूर्ण N3 लेव्हल पर्यंत जापनीज आरामात होऊ शकेल. आणि पैशांचं म्हणायचं झालं फीचं तर आपल्याकडले फीस डायरेक्ट सांगेल तुम्हाला मी, की साधारणतः 7,000-1,000 पहिल्या लेव्हलला लागतात, दुसऱ्या लेव्हलला 10,000 आणि तिसऱ्या लेव्हलला 14,000 असे 3 लेव्हलच्या फीज आहेत त्या. मग स्टेप बाय स्टेप लेव्हल झाली, की पुढचं आपल्याला लेव्हलला ॲडमिशन घ्यायचं असतं. ओके. तर 6 महिन्यात मी जपानी चांगली शिकू शकतो. हां, 6 महिन्यामध्ये एक बेसिक लेव्हल समजा 1.5 वर्ष लागेल साधारणतः जी पूर्ण बेसिक जी जपान बेसिक रिक्वायरमेंट आहे. हां, ती 4-5 महिन्यातच चांगलं होईल.
हा म्हणजे माझं जे आता इथलं हम्म. सपोज इंडियात मी जे काही शिकलोय कुठल्या पण हम्म. तर या रिलेटेडच एक प्रश्न आहे माझ्या डोक्यात हम्म. की कुठल्या कुठल्या फील्डला जपानमध्ये संधी भेटू शकते. म्हणजे बऱ्याच हम्म. प्रकारचे आपल्याकडे 100 प्रकारचे कोर्सेस आहेत. तर यापैकी कोण कोण विचार करू शकते जपानला जाऊन जॉब शोधण्याचा, किंवा कोणाला चान्स नाहीये, काय सांगाल तुम्ही याबद्दल? पहिले आपण ज्यांना आहे त्यांच्याबद्दल बोलू. सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहेत जर तुमचं इंजिनिअरिंग झालंय, मग इंजिनिअरिंग मधली कोणती ब्रांच असू द्या, प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी आहेत. आयटी वाल्यांना तर खूपच आहे. त्यानंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल हे जास्त बूम मध्ये इकडं. बाकी सगळे इंजिनिअरिंग लोकांना आहेत. त्याच्यानंतर बाकीचं आता आपण जर म्हटलं आता एमबीए, कॉमर्स बॅकग्राऊंड त्यांना अपॉर्च्युनिटी कमी आहे. कारण त्यांना जपानीज खूप म्हणजे खूप चांगलं लागतं. म्हणजे N3 नाही तर त्यांना N2, N1 पर्यंत भाषा आली पाहिजे ती. हो. मग त्यानंतर अपॉर्च्युनिटी आहे, पण त्या पण खूप कमी आहेत. मग बाकीचं समजा तुमचं अजून जर समजा हे झालं बाकीचं म्हणजे इंजिनिअरिंग नंतरचं ग्रॅज्युएशनचं बॅकग्राऊंड. तुमचं ग्रॅज्युएशन नाहीये, फक्त 10वी-12वी झाली आणि तुम्ही आयटीआय वगैरे केलंय, नर्सिंग केलंय. असं जरी असेल तरी तुम्हाला इकडे खूप जॉब आहेत. जसं की आयटीआयच्या बेसवरती जॉब झाले. त्यानंतर तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, रेस्टॉरंट्समध्ये जॉब आहेत. त्याच्यानंतर आपण म्हटलं तर नर्सिंगमध्ये आहेत, केअरटेकरचे जॉब आहेत. असे भरपूर तुम्हाला जॉब इकडे भेटतात बरं का. मग त्याला पण जपानी भाषा लागते एवढंच आहे फक्त. आणि पैशांचं झालं ना, पैशांचं सॅलरी पण तुम्हाला अशा जॉबमध्ये पण आयटीआय वगैरे जेवढे जॉब आहेत ना, त्या जॉबमध्ये पण चांगली सॅलरी तुम्हाला भेटते इकडं. ऍक्च्युली तोच माझा पुढचा प्रश्न आहे. एवढं सगळं केलं, जपानी शिकलो, स्ट्रगल केलं, फॅमिली सोडली, जपानला आलो. मग आमचं हम्म. बेनिफिट काय? किती सेव्हिंग मी करू शकतो? सपोज मी हम्म. एक वर्ष तिथं राहिलो, एक वर्ष जॉब केला, एका वर्षात माझी किती सेव्हिंग होऊ शकते जपानमध्ये हम्म. कम्पॅरेटिव्हली इंडिया? बरोबर, बरोबर, बरोबर. आता इंडियाचं सगळ्यांना माहिती आहे. डायरेक्ट जपानचं मी रुपयामध्ये सांगतो. ओके. जर तुम्ही ऍज अ फ्रेशर म्हणून जपानला आलात ना, फ्रेशर म्हणून बोलतोय मी, साधारणतः तुम्हाला महिन्याला जापनीज येन 2.5 लाख वगैरे सॅलरी असेल आणि वर्षाला त्याला 2दा बोनस वगैरे पण भेटतो. मग ओके. रुपयामध्ये झालं ना, तुमचा सगळा खर्च वगैरे जाऊन साधारणतः 10 ते 15 लाख रुपये तुम्ही वर्षाकाठी रुपयामध्ये तुम्ही वाचवू शकता ऍज अ फ्रेशर. 10 लाख तर परत आरामात कुठेच जात 10 नाही लाख 10 लाख. रुपये बरोबर, बरोबर. आणि जसा एक्सपिरियन्स वाढतो तशी मग तुमची सेव्हिंग पण वाढत जाते मग. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. हा बरोबर. म्हणजे जसं फ्रेशर लेवलला आपण जर इकडे इंडियामध्ये आता जॉब करतोय तर हार्डली हम्म. 10,000 20,000 किंवा बऱ्याच केसमध्ये फक्त खर्च भागतो. तर बरोबर, त्याऐवजी बरोबर. जर आपण हा ऑप्शन चेक केला तर हम्म. वर्षाला 10 लाख तर नक्कीच. एक्सपिरियन्स झाल्यावर तर वेगळीच गोष्ट आहे. जास्त वाढतो. बरोबर. तर आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की ठीक आहे, आता मी जपानी शिकलो, माझी तयारी झाली, मला जपानला जायचंय, पण शोधायचं हम्म. कुठं? मी कुणा कसा अप्रोच करायचा? मग जॉब शोधायचे ऑप्शन्स काय आहेत जपानमध्ये? बरोबर, बरोबर. तर इकडला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म तर डायरेक्ट कुठलीच कंपनी डायरेक्ट हायर करत नाही. खूप कमी वेळा असं होतं. मध्ये कुठला तरी कन्सल्टंट असतो आणि त्याच्या थ्रूच शक्यतो एवढे काही सिलेक्शन होतात. आणि हे कन्सल्टंट जपानची गोष्ट अशी की तुम्हाला ₹1 भरायची गरज पडत नाही. सगळं फ्रीमध्ये ओके. होतं. म्हणजे माझं पण जे सिलेक्शन झालं, मला ₹1 लागला नाही. म्हणजे फ्लाईटचे तिकीट असू, त्यानंतर व्हिसा काढायचा असू, सगळं असू, सगळं सगळं कंपनीने स्पॉन्सर केलं. ओके. सिलेक्शन झाल्यानंतर. त्याच्यामुळे ₹1 खर्च लागत नाही. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला LinkedInला खूप जास्त ऍक्टिव्ह राहणं आहे. Instagram, Facebookला ऍक्टिव्ह राहण्यापेक्षा जर तुम्ही तोच वेळ जर LinkedInला घालवला, तर तिकडे तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी कनेक्ट झालात, वेगवेगळ्या हायरिंग मॅनेजर सोबत, कन्सल्टंट सोबत. मग काय होईल, तुम्ही एकदा तुमच्या फक्त जापनीज N3 पर्यंत शिकलात आणि फक्त प्रोफाइलला टाकायचं बाबा, की मला N3 येतंय. तुम्ही फक्त तुमचा मेसेज चेक करायचे डीएम मध्ये. तुम्हाला स्वतःहून ह्या कन्सल्टंट लोकांचे हायरिंग वाले जे लोक असतात त्यांचे तुम्हाला स्वतःहून मेसेज आलेले असतील. तर हा जपानमधला क्रेज आहे म्हणजे जॉबचा. एवढे अपॉर्च्युनिटी आहेत तिकडं. बाकीच्या पण वेबसाईट आहेत, पण मग सगळ्यात जास्त मी तुम्हाला सांगेल तर LinkedInच सगळ्यात जास्त फायद्याचं ठरतं इकडं. ओके. तर लिंक्डइनला मी प्रोफाईल अपडेट करून जॉब शोधू शकतो. मला कुठल्याच बरोबर. कन्सल्टंटला कुठले पैसे वगैरे देण्याची गरज नाही. कारण हा एक बरोबर. बराच मोठा गैरसमज असतो आणि हं, बऱ्याच हं. बाबतीत म्हणजे फसवणूक पण होऊ शकते की 2 लाख बरोबर. द्या तुम्हाला, 4 लाख द्या तुम्हाला, जपानमध्ये जॉब देतो, असं पण होऊ शकतं. तर तसं हो, काही हो. करण्याची गरज नाही. गरज अजिबात नाही. हं. ओके. तर हे झालं जॉब शोधण्याचं वगैरे. जसं तुम्ही म्हटलात की आपलं जाण्याचं मेन गोल आहे की सेव्हिंग वगैरे किंवा सॅलरी हं. अट्रॅक्टिव्ह आहे. पण याच्यापेक्षा आणखी वेगळ्या गोष्टी पण असतात विदेशात ज्या आपल्याला अट्रॅक्ट करतात. जसं की आम्ही इंस्टाग्रामला बघतो, टीव्हीवर बघतो की विदेश म्हटलं की आमच्या डोक्यात येतं कमी कपडे घालणारे लोक, पार्टी करणारे लोक किंवा दारू पिणारे लोक. हं, हं. तर मग हे असंच आहे की काही चित्र खरंच जपानमध्ये किंवा कुठल्या पण विदेशात चित्र वेगळं आहे काही? जपानचं म्हणायचं झालं ना, ही लोकं संस्कृती इकडलं कल्चर खूप जपतात बरं का ही लोकं. फक्त एवढं की आता ऑब्व्हियसली कल्चर वगैरे जपतात ती गोष्ट आहे, पण त्यांची एक संध्याकाळची नाईट लाईफ पण वेगळी आहे. इकडे ही लोकं असतात की इकडे दारू पिणं खूप म्हणजे खूप नॉर्मल आहे. इकडे असं आहे की ओके. 18 वर्षाचा झाला म्हणजे तो दारू पिणारच. ओके. आणि त्या लोकांसाठी खूप नॉर्मल ऍक्टिव्हिटी. त्यामुळं यांच्यासाठी जरी ह्या गोष्टी नॉर्मल असल्यात, तरी शेवटी आपली चॉईस असते पर्सनल ती. आपल्याला ऑब्विस. कशामध्ये काय करायचंय.
आणि नक्कीच मला असं वाटतं की इकडे सगळ्या गोष्टी भेटतात आपल्या भारताच्या कल्चरमध्ये जेवढ्या गोष्टी असतात तेवढ्या. हम्म. भारतातले रेस्टॉरंट आहेत, भारतातली लोकं आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की आपल्याला त्या गोष्टींची कधी गरजही पडू शकेल. आपण आपलं कल्चर सेम इथे आपण सेम तेच कल्चर इथे राहू शकतो त्या कल्चरमध्ये असं मला हो. वाटतं. कोण आपल्याला येस. फोर्स नाही करू शकत की नाही तू प्लीज बाबा तू पार्टी कर, अजिबात नाही, असं अजिबात काहीच नाही. नाही. करेक्ट येस. करेक्ट. आता जसं तुम्ही सांगितलं की यांची नाईट लाईफ वेगळी असते, तर मग हं, यानेच मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे, की मग वर्क लाईफ बॅलन्स किंवा वर्क कल्चर कसं आहे, की बाबा आपल्याकडे एक असतं की बाबा सकाळी हं. 10-11 वाजता ऑफिसला जाणार, दिवसभर काय करणार माहित नाही, व्हिडिओ बघणार, इंस्टा बघणार, संध्याकाळी जेव्हा लोक घरी जायला निघतात तेव्हा मग आपण बसणार कुणाला तरी दाखवण्यासाठी की 10 वाजेपर्यंत मी बसलो, 11 वाजेपर्यंत बरोबर. बसलो. तर हं. या रिलेटेड काय इथलं वर्क कल्चर कसं आहे जपान मधलं? वर्क कल्चर जपानचा हा सगळ्यात हॉट टॉपिक बरं का. प्रत्येक ओके. न्यूजमध्ये बघितलं असेल, की जपानचे लोकं खूप वर्कहॉलिक असं म्हणतात. ओके. अ, तर इथं असं आहे, की खरं आहे बरं का ते. ती लोकं कंपनीला सगळं काही मानतात. म्हणजे कमीत कमी 10-10 वर्ष एका कंपनीत काम करतात जनरली लोकं इथले. ओ. ओके. हां, काम करणारे लोकं पण आहेत आणि असं दाखवणारे लोकं पण आहेत, की आम्ही खूप काम करतो. पण इथं असं आहे, की तुम्हाला फोर्स नाही करत कोणी. तुमचा टाईम आहे 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत समजा. 6 वाजले, ती एक बेल वाजली, की सगळे ताडकन उठतात, घरी जायला निघतात. हां, ओके. पण ज्याला ओव्हरटाईम असेल, तर मग ते ओव्हरटाईम बसतात. काहींना मुद्दामून ओव्हरटाईम करायचं कारण की ओव्हरटाईमचे परत सेपरेट हा. भरपूर सारे पैसे ओके. पैसे भेटतात. त्यामुळे ओव्हरटाईम पण करतात. पण असं आहे, की तुम्हाला कोणी फोर्स नाही करू शकत इथे. लेबर लॉ खूप स्ट्रिक्ट आहे इथला. इथला म्हणजे कंपनीतला जॉब म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मानला जातो. तुम्हाला कोणी कंपनीतून काढू पण शकत नाही. करेक्ट. लॉ स्ट्रिक्ट आहे, हां, पण शेवटी तुमच्यावर पण आलं की तुम्हाला कसं करायचंय. तुम्हाला जर बरोबर. दाखवायचंच आहे फक्त किंवा तुम्हाला हं. खरंच जास्त काम करायची इच्छा तर करू पण शकता. आणि दुसरी गोष्ट अशी, की बाबा आपण जे म्हटलो Instagram बघितलं, मोबाईल बघितला, व्हिडिओ बघितला. हां, तर हां. त्या बाबतीत जपान खूप स्ट्रिक्ट आहे बरं का. इकडं तुम्हाला अजिबात मोबाईल हातात लावता येत नाही तुम्हाला. फक्त ओके. कंपनीचा मोबाईल दिलेला असतो. तो कंपनीचा मोबाईल कामासाठी वापरायचा. बाकी तुम्ही काम करत असताना विदाऊट ब्रेक, ब्रेक एकच असतो दुपारी फक्त लंचचा. त्या ओके. ब्रेकमध्येच तुम्ही मोबाईल वापरा. अदरवाईज तुम्ही मोबाईलला हात लावू शकत नाही. एवढं स्ट्रिक्ट आहे इथलं. हात लावू शकत नाही म्हणजे मोबाईल वापरायला अलाउड नाही असं म्हणताय? मोबाईल वापरायला अलाउड नाहीये. चांगलं मानलं जात नाही. तुम्हाला बोलणार नाही कोणी काही. पण ओके. नंतर मग तुमच्यावरती ते कंप्लेंट केली जाईल वगैरे असं सगळं होतं ते. ओके. हं. हा त्या हा झाला कामाचा विषय. पण आम्ही तुमचे Instagramला व्हिडिओ बघतो किंवा तुमचे WhatsAppला स्टोरीज वगैरे बघतो. आम्हाला असं दिसतं की तुम्ही खूप मजा करताय जपानमध्ये. एकदम चिलिंग लाईफ आहे तुमची. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरंच म्हणजे आम्ही जे बघतो तुम्ही मजा करताय फक्त जपानमध्ये, हे खरं आहे की आणखी याच्या मागे पडद्यामागचा पण वेगळा विषय आहे काही? अ, सगळ्यांनाच माहिती रिअल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये खूप फरक असतो. अ, ही मजा करतो दिसतच आहे. नक्कीच बाहेर आलोय, तर स्वतःला खुश ठेवणं खूप गरजेचं आहे इकडं. कारण की सोपं नाहीये तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्हाला तुमची फॅमिली सोबत नाहीये. तुम्ही एकटेच आहात. तुम्हाला स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचा आहे, स्वतःच उठायचंय, स्वतः सगळं काही करायचंय. त्याच्यामुळे एकटेपणा झालं, एकटेपणा खूप जास्त वाटतो. त्यानंतर इकडल्या लोकांशी आपल्यासारखं नाहीये, की बाबा एखाद्याला भेटलो आणि मग खूप चांगली मैत्री झाली, फॅमिलीसारखे रिलेशन तयार झाले. असं बिलकुल होत नाही इकडे. जेवढे काही नाते असतात ते फक्त फॉर्मॅलिटीचे नाते तयार होतात. त्याच्यामुळे एकटेपणा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इकडला बरं का. त्यामुळं आपले जर समजा इंडियन मित्र वगैरे असतील सोबत राहणारे, तर एक त्याच्यामुळं चांगलं वाटतं आपल्याला. एवढं काही जाणून येत नाही. मग अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आता बऱ्याच गोष्टी जसं की आता मी म्हणजे आता हॉस्पिटलचं बोलेल. म्हणजे आता इंडियामध्ये कसं आहे की बाबा आपल्याला रात्री 2 वाजता जरी आपण डॉक्टरला फोन केला, तरी डॉक्टर झोपेतून उठून आपल्याला काय तो इलाज आहे तो करणार आहे. येस. इकडं तसं नाही. इकडं आता मला काय झालं सुट्टी चालू आहे 10 दिवसाची इकडं. मला थोडंसं नेमकी आता बोटाला लागलंय, इथे सुजलंय बोट. मला जायचंय दवाखान्यामध्ये. मला झाले 5 दिवस मी डॉक्टर शोधतोय. डॉक्टरच भेटत नाहीये. त्याचं कारण असं की ते म्हणतात की जर तुम्हाला इमर्जन्सी असेल तर तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवा. हो. तुम्हाला ॲम्ब्युलन्स घ्यायला येईल तर त्याच्यावरती इलाज होईल. नाहीतर मग 5 तारखेला दवाखाने उघडणार आहे. मग तुम्ही तेव्हा दवाखान्यात दाखवा त्या डॉक्टरला. आता जर एवढ्या छोट्या बोटासाठी मी ॲम्ब्युलन्स तर नाही बोलवू शकत ना. तर अशा काही गोष्टी म्हणजे हा म्हणजे जिकडं असं शहरांकडे वाटतं सगळीकडे की असं. आपलं कल्चर खरंच खूप भारी असं आणि शेवटी तेच ना आपल्याला इथं आलोय तर पैसा चांगला भेटतो, जॉब चांगला आहे, एन्व्हायर्नमेंट चांगलं आहे, सगळं क्लीन आहे इकडलं. पण मग दुसरी गोष्ट असते की कुठेतरी आपल्याला वाटतं की बाबा म्हणजे भारतामध्ये परत जायचं किंवा मग भारताची घरी फॅमिलीची ओढ लागते. कधी भारतात जाईल, कधी भारतात जाईल. ह्या सगळ्या गोष्टी पण खूप आहेत इथं. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारेल. जसं तुम्ही म्हटले की भारतात जायचे काही दिवस इकडे जॉब करून. हं, तर भारतात अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तिकडे जायला जायला अट्रॅक्ट करतायत? आणि अशा हं, कुठल्या गोष्टी आहेत जे तुम्हाला वाटतं की आता भारतात चेंज व्हायला पाहिजे, ज्या तुम्ही हं. जपानमध्ये बघताय, पण भारतात त्या चेंज व्हाव्या असं तुम्हाला वाटतं? भारतासारखा देश आणि कल्चर कुठंच नाही असं मला वाटतं. करेक्ट. सगळ्या देशांनी त्याच्याकडून शिकलं पाहिजे. आपल्यातला सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे ना, ही देश आता जपान झाला. जपान सुंदर का वाटतो बरं? कारण जपानमध्ये कचरा नाहीये. त्यांनी तो देश बरोबर. सुंदर मेंटेन केलाय. आपला देश पण खूप सुंदर आहे.
फक्त आपण तो कचरा आपण स्वतः करतो. आपण तो Yes. कचरा आपला कचरा कुठे बाहेर गेलो, आपल्या पिशवीत घेऊन आलो घरी आणि तो प्रॉपर ठेवला, प्रॉपर फेकला गेला, तर कचरा अजिबात होणार नाही आणि देश खूप सुंदर वाटेल. लोकांनाही तिथे राहावंसं वाटेल. लोकांना म्हणल्यापेक्षा आपले जे लोक बाहेर गेलेत आपल्यासारखे, त्यांनाही कधी आपला देश सोडून बाहेर जावं पडण्याची वाटणार नाही गरज नाही बाहेर. पडणार. येस, येस. करेक्ट मला करेक्ट. हीच गोष्ट वाटते फक्त, बाकी काहीच कमी नाही आपल्या देशामध्ये. हा नक्कीच, म्हणजे आपला देश खरंच स्वर्ग आहे, त्याला स्वर्गाहून सुंदर खूप. बनवण्याचं आपल्या हातात आहे. आपल्या हातामध्ये. येस. करेक्ट करेक्ट. जाता जाता तात्या मी एवढं विचारायला, आता शेवटचा प्रश्न, तुमचा खूपच वेळ घेतला मी, पण ठीक आहे, जाता जाता एवढंच विचारेल की चला आता आम्हाला जपानी शिकायची आहे, आम्हाला हम्म. जपानला यायचंय, पण त्यासाठी काही हम्म. तुम्ही रेफरन्स वगैरे शेअर करू शकता की की जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः क्लासेस हम्म. घेता, तर तुमचे बरोबर. डिटेल्स शेअर करू शकता का? नक्की चालेल. आपलं मग सामोरे लँग्वेज गुरुकुल माध्यमातून आपली बॅच पण ज्या आहेत, आता नवीन ज्या बॅचेस आहेत त्या चालू होत आहे आता, म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन पण चालू आहे. त्याच्या सगळ्या डिटेल्स वगैरे, ब्राउचर वगैरे जे काय असतील, टायमिंग, फीज वगैरे, हे सगळं काही तुम्हाला आमची टीम जी आहे, ऍडमिशन टीम, ती पाठवून ओके देईल. आणि आता मी तुम्हाला फक्त समोर जो स्क्रीनवर नंबर दिसेल ना आता, ह्या ओके. नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करा व्हॉट्सअपला. तुम्हाला मग सगळ्या डिटेल्स भेटतील आणि कॉलवर पण तुम्ही बोलू शकतात, म्हणजे क्लिअरली सगळं काही असेल तर. नक्की. तर तात्या, नक्कीच तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद. तुमचा खूप जास्त वेळ आम्ही घेतलाय, पण तुम्ही जे बहुमूल्य मार्गदर्शन केले आमच्या व्ह्युअर्सला, आपल्या मित्रांना म्हणून म्हणाल मी की आपल्या मित्रांना हम्म. नक्कीच एवढं समजले की कुठल्या कन्सल्टन्सीला पैसे देण्याची गरज नाही, आपण इझिली जपानी शिकू शकतो, आपलं क्वालिफिकेशन घेऊन जपानमध्ये जॉब घेऊ शकतो. तर आपले बरोबर. मित्र नक्कीच गरज जर पडली तर जपानी शिकण्यासाठी तुमच्या ऍडमिन टीमला कॉल करतील आणि नक्कीच. त्यांच्याकडनं गरजेची माहिती घेतील. मी जाता जाता आपल्या मित्रांना हे सांगू शकतो की जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण जगन तात्याशी परत नक्कीच या चॅनलवर भेटू आणि आणखी पण आपले विदेशात जे मित्र आहेत त्यांचा हम्म. आपण या चॅनलवर इंटरव्ह्यू घेण्याचा नक्की प्रयत्न करू. तर आत्तापुरतं राम राम. येस येस. आणि खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे, मला तुम्ही इकडे बोलवल्याबद्दल आणि माझ्या जपानचा जो जर्नी आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला, त्यासाठी खरंच तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुमच्या ह्या युट्यूबच्या जर्नीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही पण धन्यवाद पुढचे तात्या. व्हिडिओज येण्यासाठी एक्साइटेड आहोत खूप जास्त. सो नवीन नवीन व्हिडिओ पटकन टाकत चला. नक्कीच नक्कीच तात्या. आणि तुमची जर्नी खरंच खूप मोटिवेशनल आहे, आपले मित्र नक्कीच मोटिवेट होतील. तर धन्यवाद. आत्तापुरता धन्यवाद. भेटू पुढच्या धन्यवाद. व्हिडिओमध्ये. येस. धन्यवाद. राम राम.